छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे। सूरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। 22 जुलैला राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती। या कारवाईला महिनाही होत नाही तोच चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। अंजली दमानी यांची पोस्ट अशी आहे, युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचं सरचिटणीसपद। छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षानं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलंय। आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती केली। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचं सरचिटणीस बनवतात, छान। पण कमालीची बाब म्हणजे अगदी 2 आठवड्यापूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात ह्याच राष्ट्रवादीनं सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाही, ते कार्यालयात येत नाही असं कोर्टाला लिहून दिलंय। मग असं अचानक काय झालं? काही महिन्यांपूर्वी याच पक्षानं जनसन्मान यात्रा काढली होती, दिसला का यांचा जनसन्मान? आणि